बघा अशा प्रकारे झालेत। अजिबात तेलकट नाहीत झालेले, काही नाही, तेल अजिबात पीत नाही ते, कारण याच्यात आपण सोडाच टाकलेला नाही, त्याच्यामुळे जास्त तेलकट होण्याचा प्रश्न नाही आणि आतून पण मस्त होतात। हे बघा छान होतात हे असे। तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। नमस्कार, रंजना रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे ब्रेड पकोडे। तर स्टेप बाय स्टेप सांगते कसे करायचे ते। सर्वात आधी 2 कांदे घेतले आणि 2 बटाटे आहेत आणि हे 5 स्लाइस आहेत। तर सगळ्यात आधी आपण कांदा आणि बटाटे बारीक चिरून घेऊ। हे बटाटे सोलून घेतलेत। आता हे बटाटे बारीक कापून घ्यायचे असे। बटाटे आणि कांदे दोन्ही पण बारीक कापायचे। असे कापून घ्यायचे बटाटे। हे पकोडे लहान मुलं मोठी माणसं आवडीने खातात दोघं पण, आणि झटपट होणारी रेसिपी। आता याला कापून पाण्यात टाकायचं। हे 2-3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे बटाटे। तर हे 2 कांदे कापून घेते। रोज नाश्त्याला काय करायचं हा प्रश्न सगळ्यालाच पडलेला असतो, त्यासाठी हे चटकन पटकन करता येते। याला काही जास्त वेळ लागत नाही, लवकर होतात हे पकोडे। आता हे 2 कांदे कापून झाले, थोडी कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि हा बटाटा त्याच्यात हे टाकून घेऊ। ह्याच्यात सोडा वगैरे काही लागत नाही। हे ब्रेड आहेत, हे ब्रेड कट करून घेऊ। ह्याचे 4 भाग करायचे। हे असे 4 भाग करून घेतले। आता हे कापून झाले। 2 बटाटे, 2 कांदे, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर आहे। आता ह्याच्यात थोडेसे मसाले टाकते। थोडी जिरा पावडर आहे, पाऊण चमचा धण्याची पावडर, थोडीशी हळद आणि तिखट आपल्या तुमच्या आवडीप्रमाणे टाका। थोडंसं मी तिखट टाकते। चवीपुरतं मीठ टाकते। त्याच्यात बेसन, चार चमचे घेतले मी सुरुवातीला, नंतर मिक्स करून बघू लागलं तर परत टाकता येतं। आता याला मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं करून पाणी घालायचं। पाणी एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं करून टाकायचं, नाही तर मग खूप पातळ होईल। यात बेसन लागणार आहे थोडंसं, अजून थोडंसं बेसन टाकते याच्यात। 2 चमचे टाकले अजून। आता बरोबर झाले। आता बघा हे छान मिक्स करून झाले। याला जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं, थोडंसं सैलसर करायचं। आणि हे ब्रेड याला असं ब्रेडची स्लाइस घेऊन त्याला चांगलं वर लावून घ्यायचं असं।
आणि तेल तापले, आता आपण तेलात सोडून घेऊ. हा मसाला वरच्या साईडने लावायचा चांगला असा. मोठे होतात थोडे, ते त्याच्यात 4च बसलेत, मी 4च टाकलेत. आता बघा ही पलटी करून घेते. खालची बाजू झाली, त्याला काहीच वेळ लागत नाही. ही वरची बाजू थोडीशी एखादा मिनटं ते आलू असल्यामुळं थोडं चांगलं तळू द्यायचं. चवीला पण छान लागतात आणि जास्त करायची मेहनत पण नाही. झाले ते बघा छान, आणि कलर पण छान आलाय. आता याला काढून घेऊ. आता दुसरे टाकू. इकडे घे एकदा. ही ब्रेड अशी ठेवायची आणि वरून याच्यावर असा हा मसाला लावायचा आणि अलगद हलक्या हाताने उचलून असं सोडायचं. चार ब्रेडचे केले तरी भरपूर होतात हे. असे सोडायचे. आणि तेल जास्त कडकडीत पण नको आणि जास्त कमी तापलेलं असेल तर जास्त तेल शोषून घेतं. मीडियम साईजचं तेल ठेवायचं. मी छोट्या शेगडीवर ठेवलेलं आहे, तर तेल प्रमाणात असलं तर जास्त तेलकट अजिबात होत नाही. झाले तर बघा, हे पण छान कलर आलाय. आता हे पण काढून घ्यायचं. बघा अशा प्रकारे झालेत. अजिबात तेलकट नाहीत झालेले, काही नाही. तेल अजिबात पित नाहीत हे, कारण याच्यात आपण सोडाच टाकलेला नाही, त्याच्यामुळे जास्त तेलकट होण्याचा प्रश्न नाही. आणि आतून पण मस्त होतात. हे बघा छान होतात हे असे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.